विद्येची देवता माता सावित्रीमाई, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वराज्य जननी मा जिजाऊ आणि स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मी विनम्र अभिवादन करते। व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, हेमंत भाऊ, नितीन बांगडे पाटील सर, मामिलवार सर आणि सर्व मान्यवर यांनाही मी धन्यवाद देते। त्यांनी मला इथं 2 शब्द बोलण्याची संधी दिली। खरं तर आज मला खूप बोलायचं होतं, विद्यार्थ्यांशी संवाद साधायचा होता, पालकांशी संवाद साधायचा होता, पण बांगडे सर आल्यामुळे मी माझं भाषण म्हणजे अगदी आटोपतच घेणार आहे। आज इथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आहे। गुणवंत म्हणजे काय? ज्याला 95% पडले, ज्याला 98% पडले, ज्याला 92% पडले म्हणजे गुणवंत आहे का? आमच्या प्रमाणपत्रावर, आमच्या मार्क लिस्टवर 95% दिसताय म्हणजे आम्ही गुणवंत आहे का? ही जर व्याख्या आपण करत असू तर ही चुकीची व्याख्या आहे। कारण गुणवंत विद्यार्थी तोच आहे जो आपल्या आईवडिलांचा आदर करतो, जो कष्ट करतो, जो आपल्या समाजासाठी कष्ट करतो, जो आपल्या संस्कृतीसाठी कष्ट करतो, जो आपल्या देशासाठी कष्ट करतो आणि ज्यात खरं माणूस पण जागा आहे, तो विद्यार्थी आज खरा गुणवंत विद्यार्थी म्हणून ओळखला गेला पाहिजे। आपले मार्क्स हे फक्त आपल्याला कुठेतरी लागायचंय, डॉक्टर व्हायचंय, इंजिनियर व्हायचंय, फक्त त्यासाठी महत्वाचं आहे। आपण डॉक्टर होतोय, इंजिनियर होतोय आणि मायबापाला जर वृद्धाश्रमात ठेवत असू तर आपलं शिक्षण हे आज 0 आहे। त्यामुळे प्रथमतः तुम्ही मार्क्स तर घ्याच, पण त्यासोबत माणुसकी, आई-वडिलांनी आपल्यासाठी काय केलेलं आहे याची जाणीव आपल्यात येणे फार महत्वाचे आहे। पण हल्ली उलट होत आहे। हल्ली आपण फक्त साक्षर होत आहोत। ज्याला लिहिता वाचता येतं तो साक्षर आहे, ज्याला लिहिता वाचता येतं आणि त्यावर विचार करता येतो तो शिक्षित आहे, ज्याला लिहिता वाचता येतं त्यावर विचार करता येतो आणि आपल्या समाजासाठी कार्य करता येतं तो सुशिक्षित आहे। ज्याला लिहिता वाचता येतं, विचारही करता येतो, आपल्या समाजासाठी कार्य करता येतं आणि आपल्या समाजासाठी गल्ली ती दिल्ली एक करता येतं तो खरा सुसंस्कृत आहे। आपल्याला साक्षर नाही तर आपल्याला केवळ सुसंस्कृत झालं पाहिजे। आपण बाहेरून कसे दिसतोय हे महत्वाचे नाही, आपण आतून काय आहोत हे जास्त महत्वाचं आहे। आपण बऱ्याच वेळा बागेत जातो, इकडे तिकडे फिरायला जातो। असेच एका लहान मुलाने बागेत जे बाहेर फुगे ठेवलेले असतात त्या फुग्यात 2 प्रकारचे फुगे असतात, एक साधा हवा भरलेले आणि एक हायड्रोजन भरलेले फुगे। हायड्रोजन भरलेला फुगा हा वर जातो। लहान मुलाने कौतुकाने विचारलं की हा फुगा वर का जातोय आणि हा फुगा खाली का आहे? तर त्या फुगेवाल्यानं तिथे एक उत्तर दिलं, बाळा हा फुगा तुला वरून फक्त दिसतोय, वरून दिसण्याला महत्व आहे, महत्व नाही तर आत काय भरलेला आहे त्याला महत्व आहे। इथं आत हायड्रोजन आहे म्हणून तो वर जातो आहे आणि इथं जास्त फक्त हवा भरलेली आहे म्हणून तो खाली आहे। आता आपल्यात हवा भरायची आहे का ज्ञानाचं हायड्रोजन भरायचं आहे हे आपण आणि पालकांनी ठरवणं गरजेचं आहे आणि शिक्षकांचाही त्यात तेवढाच वाटा आहे। आपलं जे ज्ञान आहे हे साचलेलं असता कामा नये। आपलं जर ज्ञान साचलं तर ते डबकं होतं, डबक्यावर डास जमा होतात। ज्ञान वाहत असेल तर तो झरा होतो आणि झऱ्यावर राजहंस येतात। मग आपलं ज्ञान हे झऱ्यासारखं असलं पाहिजे की डबक्यासारखं हे आपण ठरवलं पाहिजे। आणि आज जे सगळ्यात मोठा इश्यू निर्माण झालेला आहे तो म्हणजे सोशल मीडिया आणि सगळ्यात मोठं इंस्टाग्राम। तुमच्या हातात जे मोबाईल आले खरं तर हे ज्ञानाचं साधन आहे, उत्तम ज्ञान आहे, परंतु आपण उत्तम ज्ञान घेत नाही। आपण इंस्टाग्रामवर काय बघतो? उघडे नागडे नाचणाऱ्या पोरी, उघडे नागडे नाचणारे लोक आणि त्या लाईक साठी काहीही करून इंस्टावर रील्स टाकणारे लोक आपण पाहण्यात व्यस्त आहोत। सोशल मीडियाचा आपण वापर करतोय की आपला वापर सोशल मीडिया करतो आहे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे। हल्ली आपण सोशल मीडियाचा वापर नाही तर सोशल मीडियाच आपला वापर करत आहे आणि आपण त्यात वाहवत जात आहोत आणि त्यात बरेच पालक सुद्धा आहेत। आता आई वडीलच नाचून नाचून गाणे बिणे इकडे करत असतील तर पोरग काय आदर्श घेणार आहे? आई वडीलच नाचत असतील इंस्टाग्रामवर तर मुलांनी काय आदर्श घ्यायचा? आपण मुलांनी कोणत्या तोंडाने सांगायचं बाळा तू अभ्यास कर, आम्ही इकडे नाचतो?
आहे. सगळ्यात आणखीन एक मोठी समस्या म्हणजे डिप्रेशन. हल्ली आमच्या मुलांमध्ये कॅपॅसिटीच नाही. आम्हाला इकडे नंबर आला नाही, करा आत्महत्या. ही पोरगी नाही म्हणाली, गेलं तिकडे रेल्वे खाली. हे वास्तव आहे. आज त्या जे सायकोलॉजिस्ट आहे तिथं रांगा लागलेल्या 11वी 12वीच्या विद्यार्थ्यांच्या. कशासाठी? आम्हाला मार्क्सचं डिप्रेशन नको आहे. ते मार्क्स म्हणजे आमचं जीवन नाहीये. आम्हाला किती संकट आली, काहीही झालं तरी आम्हाला त्यातून तरून जायचं आहे. आता समजा माझ्या हाताचे ठसे आहे, बोटाचे ठसे आहे, माझ्या बोटाचे ठसे, माझ्या अंगठ्याचे ठसे आणि तुमच्या अंगठ्याचे ठसे सारखे असणार आहेत का? अजिबात असणार नाही. याचा अर्थ काय आहे? प्रत्येक माणूस हा एकमेवा द्वितीय आहे. त्याच्यासारखा दुसरा कोणीच होऊ शकत नाही. तुम्हाला लोक काय म्हणो, हे नालायक काय म्हणो, हे नाचतंय म्हणो, उघडं तिकडं फिरते म्हणो, काय म्हणो, आपले आई वडील जेव्हा आपल्याला चांगलं म्हणतील तेव्हा आपण चांगले आहोत. समाज काय म्हणतो हे महत्वाचे नाही. त्यामुळे आपल्याला जे काय करायचंय, आजकाल पोरा पोरी मी पाहते प्रचंड वातावरण बिघडलेलं आहे. 8वी 9वी 10वीचे पोरं बागेत दिसतात. आता जर विद्यार्थी अभ्यास सोडून, विद्यार्थी शब्दाचा अर्थच आहे विद्या अधिक अर्थी, जो विद्येचं अर्जन करतो. अरे तुम्ही विद्येचं अर्जनच करत नाही, तुम्ही तर प्रेमाचं अर्जन करताय, तेही ढोंगी प्रेम. खरं प्रेम नाही, ढोंगी प्रेमाचं अर्जन. त्यात आपण वाहवत चाललोय. ज्या विद्यार्थ्यांना हे कळलं पाहिजे की माझे आई वडील माझ्यासाठी काय करतात, विद्यार्थ्यांचं भलं, स्वतःच्या मुलाचं भलं जेवढं आई वडिलांना कळतं तेवढं जगातल्या कुणालाच कळू शकत नाही. हे जेव्हा मुलांना कळेल तेव्हा खऱ्या अर्थाने मुलं गुणवंत होतील. आणि राहिला प्रश्न परिस्थितीचा, की बऱ्याच मुलं मलाही तक्रार करतात, मॅडम आमची परिस्थिती नाही, हे नाही ते नाही. बऱ्याच वेळा आम्ही पुस्तकं देतो, पण परिस्थिती हे तुमच्या शिक्षणाचं किंवा तुम्हाला मोठं बनण्यापासून थांबवण्याचं कारण कधीच असू शकत नाही. जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेच म्हणाले असते की माझी परिस्थिती नाही, माझ्या खिशात 1 रुपया नाही, तर आज घटनेचे शिल्पकार म्हणून आपण डॉक्टर बाबासाहेबांना ओळखूच शकलो नसतो. आज त्यांना ओळखतो का? कारण त्यांनी परिस्थितीवर मात केली. आपण गरुडापासूनही बरेच उदाहरणं घेतो. गरुड आहे, गरुड जेव्हा पाऊस सुरू होतो तेव्हा तो ढगाच्या वरून उडायला लागतो. जिथून त्याला त्रास होतो तो सोडून देतो आणि त्याच्या वरून उडायला लागतो. म्हणजे परिस्थिती आपल्या समोर कशी आली तर त्यावर मार्ग असतातच, आणि तो मार्ग आपण काढलाच पाहिजे आणि त्या मार्गाने आपण गेलो पाहिजे. आत्महत्या, डिप्रेशन हे त्याला कोणतंच कारण असू शकत नाही. त्यात वाहवत जाऊ नका. मोबाईलचा वापर हा चहा सारखा असावा. सकाळी तुम्ही चहा घेणार 1 कप, तेवढाच. तुम्ही दिवसभर चहा पिला तर तुमची तब्येत बिघडणार. तसाच मोबाईलचा वापर आहे. तुम्ही दिवसभर मोबाईल मध्ये डुबून राहत असाल तर तुम्ही अवश्य बिघडणार म्हणजे बिघडणार. आपल्याला बिघडायचं नाहीये. आपल्याला सध्या तुमची ओळख तुमच्या आई वडिलांच्या नावाने आहे. जेव्हा तुमच्या आई वडिलांना तुमच्या नावाने ओळखतील, या अधिकाऱ्याचा हा बाप, या अधिकाऱ्याची ही आई, तेव्हा तुमच्या जीवनाचं हे खरं सार्थक असेल. त्यामुळे कष्टाशिवाय पर्याय नाही, अभ्यासाशिवाय पर्याय नाही. आज पण मी इथे बोलते आहे त्याचं कारण एकच कारण आहे, मेहनत आणि अभ्यास. बाकी याला काहीच महत्व नाही. आपण दिसतो कसे, आपण किती हिरो सारखे, आपण किती हिरोईन सारखे, आपण कसे कपडे घालतो, या वरच्या दिखाव्याला काहीच अर्थ असणार नाही. विंदा करंदीकरांच्या 2 सुंदर ओळी आहेत. चिंध्या पांघरून सोनं विकायला बसलो, चिंध्या पांघरून सोनं विकायला बसलो, कुणीच फिरकलं नाही. आणि सोनं पांघरून चिंध्या विकायला बसलो, गर्दीच हटली नाही. हे असे लोक आहेत, फक्त बाह्य देखाव्याला पाहणारे. चिंध्या पांघरून सोनं विकतोय, काय फाटकं विकतोय म्हणून त्याच्याकडे कोणी येत नाही. पण ज्यावेळेस सोनं पांघरतोय त्याच चिंध्या विकतोय, सगळे गोळा होतात, एवढा मोठा माणूस कसले इम्पोर्टेड चिंध्या विकतोय. हा समाज आहे. आपल्याला याच्या पलीकडे जाता आलं पाहिजे. आपल्याला आपल्या आई वडिलांसाठी, समाजासाठी कार्य करता आलं पाहिजे आणि प्रथमतः स्वतःसाठी करता आलं पाहिजे. जो विद्यार्थी स्वतःसाठी काहीतरी करू शकतो तोच विद्यार्थी समाजासाठी, आई वडिलांसाठी काहीतरी करण्याची धमक ठेवतो. त्यामुळे तुम्ही चालत राहा, चालत राहा, चालत राहा. अपयश जरी आलं तर एक दिवस तुमच्या पावलाची वाट हे यश नक्कीच पाहत असतं. बाकी मी 2 ओळी फक्त आता मगाशी सरांनी सांगितलेल्या तुमच्यासाठी सांगते आणि मी थांबते. नंतर कधी संवाद साधता आलाच तर तुमच्याशी मी अवश्य संवाद साधेल.
ज्याही विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यायचं आहे त्या विद्यार्थ्यांना मी आजच डिक्लेअर करून टाकते, आमच्या अकॅडमीत आले 1400+ अधिकारी आम्ही महाराष्ट्राला दिलेले आहेत, ते ओरिजिनल. तुम्हाला यायचं बिनधास्त या. पैशामुळे तुमचं एज्युकेशन थांबणार नाही. काही झालं मॅडम माझ्याकडे एवढेच भरतो, बिनधास्त भरा, टेन्शन घ्यायचं नाही. अजून काय वाटलं मॅडम लय डिप्रेशन आले, कसा अभ्यास करू, बिनधास्त माझ्याकडे या, त्याबद्दल मी तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन करेल. पण आयुष्यात टेन्शन नावाचा प्रकार घ्यायचा नाही. बाकी 2 ओळी तुमच्यासाठी. विजय जरी राज में हा माझा अंत नाही, विजय जरी राज में हा माझा अंत नाही, छाटले जरी पंख माझे, छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडाल में अडवू शकेल मजला अजून अशी भिंत नाही, अडवू शकेल मजला अजून अशी भिंत नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.